स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आज आपण औरा आणि औराचे प्रॅक्टिकल करणार आहोत. आवडेल आपल्याला, कारण नवीन काहीतरी आपण शिकणार आहोत. आणि याच एनर्जीच्या बेसवर आपण संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि आनंद कशा पद्धतीने औरा क्लीन करून आपल्या लाईफमध्ये परत आणू शकतो, याचा सुंदर अनुभव आपण घेणार आहोत. ओके. सो रेडी आहात सगळे? एक व्यक्तीला मी सोबत घेऊन ठेवायला सांगितलं होतं, म्हणजे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हे प्रॅक्टिकल करता येणार आहे. सो ज्या लोकांचं आज सुद्धा बघा, लाईव्ह सेशनला सध्या सगळ्या कमी आहे, पण रेकॉर्ड यावेळेस आपण दोनदा अटुनमेंट प्रोसेस घेतल्या, काल पहाटे एकदा आणि आज सकाळी एकदा. तर काल 333 लोक होते आणि आज 201 लोक शक्तिपातासाठी उपस्थित होते. तर म्हणजे 500 प्लस लोकांचा शक्तिपात झालेला आहे या बॅचमध्ये. जरी पण त्या लोकांना एकच सांगते की नुसतं व्हिडिओ बघून म्हणजे ऍटलिस्ट व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करा, कारण नुसतं अट्युनमेंट घेऊन लाईफमध्ये चेंज होणार नाही आहे. तर रेकीचे 5 तत्व आणि सांगितलेली जी प्रॅक्टिस आहे, ती जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कराल, ठीक आहे, तर तुम्हाला रिझल्ट येणार आहे. माझा आवाज येतोय का? येतो आहे राज सर. तुम्ही तुमचं नेटवर्क कनेक्ट करा, चेक करा, कारण बाकीच्यांना माझा आवाज पोहोचतोय. ओके. चला, थँक्यू. तर आज आपण बघणारा ह्युमन औरा, मनुष्याचं आभामंडळ. जसं तुम्ही देवाच्या प्रत्येक फोटोच्या अवतीभोवती औरा बघता, म्हणजे एक प्रकाशाचं वलय बघता, तेच सेम वलय तुमच्या, माझ्या किंवा एखाद्या पॉइंट असो, एखादा पेन असो, किंवा कुठल्याही वस्तूच्या अवतीभोवती असं प्रकाशाचं वलय अवेलेबल असतं. ठीक आहे. या पद्धतीचं प्रकाशाचं वलय अवेलेबल असतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण या एनर्जी ज्या आज औराच्या बघणार आहे, तर त्याचा प्रॅक्टिकली आपण अनुभव घेणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी कागद पेन घेतलेला असेल. सगळ्यात पहिले आपण एका पॉइंटचा औरा बघायला शिकणार आहोत. घेतलाय का कागद पेन? स्टाफ सुट्टीवर आहे. चला, आता बघा, या पेजवर मी तुमच्या समोर एक डॉट काढते. हं. आता तुम्हाला या डॉटला एकटक बघायचं आहे. या डॉटला एकटक बघायचं आहे, तर तुम्हाला या डॉटच्या अवतीभोवती एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय दिसेल. कुणाकोणाला दिसलं त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करायचं आहे. एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय दिसेल बघा, चेक करा. हे झालं या एका पॉइंटचा आवरा आपण बघतोय, की जे म्हटलं ना, एखाद्या वस्तूचा पॉइंटचा आवरा तुम्ही बघू शकाल ते. आता मी हा पेन इथे ठेवते. प्रकाश ना, म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. आपल्याला काय करायचंय, प्रकाशाचं वलय बघायचं आहे. मी शॅडो बद्दल बोलत नाही. या प्रकाशाचं वलय आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे.
कॅमेरा काय झाला? ठीक आहे. आता तुम्हाला हा जो पेन मी इथे ठेवलेला आहे, या पेनचा शॅडो बघायची नाहीये. शॅडो वेगळी असते. प्रकाशाचं एक लाईट कलरचं म्हणजे प्रकाशाचं एक आउटलाईन त्याला दिसेल. तर आपण या पेनाचा औरा आता बघणार आहे. शॅडो नाही, आपल्याला लाईट, एक प्रकाशाचं वलय दिसेल. त्या वलयावर फोकस करा. प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला या पद्धतीने प्रकाशाचं वलय असतं बघण्याचा प्रयत्न करा. कुणाकुणाला दिसला? काय गडबड होत आहे? कॅमेरा बंद पडतोय आज. ओके, दिसला का टाईप इन चॅट बॉक्स? ओके, आलाय लोकांना. चला, बऱ्याच लोकांना दिसला. छान. आता बघा, मी तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा औरा बघायला शिकवणार आहे. आता काय करायला शिकवणार? व्यक्तीचा औरा. सगळ्यात पहिले माझा औरा बघायचा आहे. माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. माझ्या आज थोडं मला बरं नाहीये, त्याच्यामुळे औरा लेअर थोडीशी कमी दिसेल, बट दिसते. ठीक आहे, मी पण माझा औरा बघू शकते. तर या पद्धतीने काय करायचं? माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. तर माझ्या अवतीभोवती तुम्ही इथे एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय तुम्हाला दिसेल. औरा बघण्यासाठी ज्या व्यक्तीचा औरा बघायचा आहे तो व्यक्ती लाईट सरफेसच्या समोर बसलेला असला पाहिजे. ठीक आहे, प्लेन सरफेस असला पाहिजे मागचा, म्हणजे तुम्ही इझिली औरा बघू शकतो. कुणाकुणाला दिसला माझा औरा? एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय दिसेल. ठीक आहे. ओके, ग्रेट. आता तुम्ही पहिलं प्रॅक्टिकल काय करायचं आहे? तुमच्या घरातील दोन व्यक्ती तुम्हाला म्हटलं ना सोबत ठेवायचे, म्हणजे एक व्यक्ती सोबत ठेवायची आहे. आता काय करा? त्या व्यक्तीला प्लेन सरफेस, प्लेन भिंत जिथे आहे ना तिथे बसवायचं आहे समोर चेअरवर, आणि त्याच्या समोर तुम्ही जाऊन बसायचंय. बसायचं म्हणजे उभं राहायचं किंवा बस त्याच्या आय लेवल मध्ये, आणि त्या व्यक्तीच्या फेस कडे बघून तुम्हाला, म्हणजे नो स्टिपवर बघून त्याला डोळे बंद करायला सांगा. का बरं? समोरचा व्यक्ती हसला तर आपली एनर्जी काय होईल? आपलं लक्ष इकडे तिकडे भटकेल की नाही, म्हणून त्याला डोळे बंद करायला सांगायचं. आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या नो स्टेपवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही तुमच्या घरच्या त्या समोरच्या व्यक्तीचा औरा आत्ता बघू शकाल. चला बघा बरं. अगर प्रॅक्टिकल करूंगे तो मजा आएगा. आज आपण छान छान प्रॅक्टिकल शिकणार आहेत. कारण घरी कोणी नाही आहे. घरी आल्यावर प्रॅक्टिकल कराल. आता शिकून घ्या, ज्यांच्या घरी कोणी नाही आहे. ठीक आहे, अभि सीख लो. दिसला का औरा? कोण कोण प्रॅक्टिकल करत आहे? माझाच औरा बघून राहिले का अजूनही? चला, जे लोक प्रॅक्टिकल करून राहिले त्यांनी बघा, त्यांनी सांगा मला की दिसला का, घरच्यांचा दिसला का. ठीक आहे, याच्यानंतरचा प्रॅक्टिकल खूप मस्त आहे बरं. आता आपण औरा बघितला. औरा बघणं हा आपला उद्देश नाही आहे. ठीक आहे, आपण औरा, आता मी जी गोष्ट एक्सप्लेन करते ती खूप महत्वाची आहे. आज जरा माझी मानेला खूप त्रास होता, झोपेत जरा आखडल्यासारखा झालेला, म्हणून आज जरा माझी एनर्जी तुम्हाला थोडी डाऊन दिसेल, बट इट्स ओके, वी मे कंटिन्यू. ओके. तर दुसरं सगळ्यात महत्वाचं की ही जी एनर्जी आपण आता बघितली, म्हणजे औरा बघितला. आता आपण काय करणार आहे की दोन व्यक्ती
आज आपण घरात 4 लोक 5 लोक राहतो, 3 लोक, जे काही जेवढे तो संख्येने तुमच्या घरात असतात. आपल्या घरी वेगवेगळे बाहेरचे लोक येतात. कधी कधी काय होतं की एखादा व्यक्ती आल्यावर अख्ख्या घरचं वातावरण प्रसन्न होते आणि एखादा व्यक्ती घरी आल्यावर अचानक चिडचिड वाढते. होतं, अनुभव घेतलाय की एखादा व्यक्ती येऊन गेला घरात, अचानक चिडचिडीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. का बरं होत असेल असं कधी विचार आला का? किंवा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर खूप अस्वस्थ वाटतं आल्यावर, म्हणजे डोकं दुखायला लागतं, स्वतःची चिडचिड होऊन जाते. लग्न समारंभ किंवा मग मॉलमध्ये किंवा मुव्हीजला जिथे अनेको एनर्जी मिक्स होतात, अनेको लोक एकत्रित येतात, त्यावेळेस आपली एनर्जी देखील वीक होत असते. ठीक आहे. आता हे का होतं याचं प्रॅक्टिकली मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. आता मला फक्त 4 लोक असे पाहिजे ज्यांच्याकडे प्रॅक्टिकल करण्यासाठी लोक उपलब्ध आहे. त्यांनी हँड रेज करा आणि व्हिडिओ ऑन करून ते क्लास करणार आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे ती गोष्ट. डॉक्टर निनाद सर अनम्यूट करा आणि मी तुम्हाला पिन मध्ये घेत आहे. त्याच्यानंतर आणखी कोण आहे, कुणाकडे व्यक्ती आहे पटापट? सोनाली पिंगळे मॅडम अनम्यूट करा. तुम्हाला पण पिन मध्ये ऍड करते. आणखी 2 जण पाहिजेत मला फक्त. सलोनी पिंगळे मॅडम, सलोनी. अक्षता, अच्छा सलोनी, ठीक आहे. अक्षता मॅडम अनम्यूट करा. मी तुम्हाला पिन मध्ये ऍड करते. हो आणखी मॅडम. लास्ट वैशाली मॅडम. ओके, चला आता आता मी अजून एक जण घेऊन घेऊ आपण. कोण आहे, कोण आहे जिनके पास 2 लोक जिथे दिसून राहील त्यांना पटकन एंट्री देते मी. आदित्य कुलकर्णी सर. ईशा, 2 मिनिट इथे बसावं लागेल हा. ओके, ईशा. सोनाली मॅडम व्हिडिओ ऑन करा. चला आता जे मी सांगत आहे त्या पद्धतीने प्रॅक्टिकल करायचं आहे. बाकीचं बोलू नका, हा. फक्त इकडे लक्ष द्या, इकडे तिकडे बोलू नका. ठीक आहे, कारण तुमचं सगळं तुम्ही सगळे दिसत आहे आता आणि रेकॉर्डिंग पण होत आहे. ओके. आता काय करणार आहे आपण, या प्रॅक्टिकल मधनं आपण काय सिद्ध करणार आहे? 2 व्यक्ती जेव्हा जवळ येतात तेव्हा त्यांची एनर्जी एकमेकांशी कनेक्ट होत असते. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर नेहमीच घरी राहतो, एकाच घरात राहतो, आतापर्यंत आम्हाला ती एनर्जी का जाणवली नाही? कारण कधी आपण ते बघण्याचा प्रयत्न केला नाही. ठीक आहे. तर 2 व्यक्ती जेव्हा जवळ येतात तेव्हा काही अंतरावरनच एकमेकांचा औरा एकमेकांना कनेक्ट होत असतो आणि तो औरा जेव्हा कनेक्ट होतो तेव्हा तुम्हाला शरीरावर, हातावर काही व्हायब्रेशन्स माहिती पडतात. ठीक आहे. आता हे आपण प्रॅक्टिकली समजून घेणार आहे. तर काय करायचंय, तुमच्या सोबत जी व्यक्ती आहे त्यांना 5-6 फूट दूर करायचं, ठेवायचंय. 5 to 6 फूट दूर उभं करायचंय. इथे फाय उभी टू राहा सिक्स फीट दूर उभं करायचंय. चला करा आधी. उभं सर बसून नाही जमत, ते बसून जमणार ईशा नाही. प्लीज उभी राहा. निनाद सर खडे होना है, बैठ के नहीं होगा. आणि काय सोनाली बंद मॅडम व्हिडिओ तिथे बंद करायचा असेल, सोनाली मॅडम खूप आवाज येतोय तुमच्या ह्याच्यातनं. व्हिडिओ ऑन करा. प्रॅक्टिकली मध्ये सहभाग घ्यायचा असेल तर व्हिडिओ ऑन करा. त्याच्या समोरासमोर उभं राहायचंय. 5 ते 6 फूट डिस्टन्स ठेवून समोरासमोर उभं राहायचंय. मग अक्षता मॅडम अजून मागे जा. बेटा तू मागे जा अजून. 5 to 6 फूटचा डिस्टन्स ठेवा. बस बस. ओके, हा. चला ओके, त्याच्या समोरासमोर उभं राहायचंय. दोन्ही हात रब करा. जे लोक उभे आहे भिंतीकडे त्यांनी असे हात, असे 2 हात रब करून असं स्टेबल उभं राहायचंय. त्याला असं स्टेबल उभं करा मॅडम, वैशाली मॅडम. स्टेबल असे हात करून उभं ठेवा त्यांना. ठीक आहे. आणि आता तू तिथेच थांब बेटा. अक्षता मुलाला फक्त असं उभं करायला सांगा, त्याला हलू नका म्हणा, त्याला हलू नका म्हणा, त्याला एका जागेवर उभं ठेवा. असे हात करून उभं करणार राहायचंय. आहे मॅडम. आ तो चेक करणार आहे मॅडम माझं. अच्छा, तो चेक करणे का? ठीक आहे, त्याला चालत यायला सांगा. ओके. दोन्ही हात रब करून हळूहळू चालत जा. निनाद सर मुलाकडे हळूहळू चालत जा, दोन्ही हात असे करून. दोन्ही हात असे करून हळू चालत चला. चालण्याची स्पीड एकदम कमी ठेवा. काही जेव्हा हात जवळ येतील काही फुटांवर, म्हणजे डिस्टन्स राहील पण तुम्हाला ती एनर्जी जाणवेल की टच न करता तिथे काहीतरी तुमच्या हातांमध्ये एनर्जीचा फ्लो तुम्ही अनुभव करू शकणार आहे. अक्षता मॅडम हात असे ठेवायचे तुमचे. हा, ते हातांच्या जवळ जवळ आल्यानंतर ती एनर्जी जाणवते.
जा बेटा जवळ, आता हळूहळू चालत जा. असे हात करून चालायचं, असे हात करून चालायचं आहे. हा, हळू, एकदम स्लो. हा. बघा, हात टच न करता तुम्हाला हातांच्या तिथे एक मॅग्नेटिक एनर्जी, काहीतरी खिचाव, काहीतरी कंपन जाणवायला लागलेत का? काहीतरी फील होत आहे का? होते होते सगळ्यांना होते. फील? ओके, ग्रेट. आता बघा, हे काय झालं की दोन लोक जेव्हा व्यक्ती एकत्र येतात, तर दोन लोकांची एनर्जी जिथे कनेक्ट होत असते, तर काही डिस्टन्सवर तुम्हाला हातामध्ये व्हायब्रेशन जाणवतात. या पद्धतीने प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीची एक एनर्जी फील्ड असते, आणि ती एनर्जी फील्ड आपण या पद्धतीने फील करतो. मग आता जसं म्हणतात, आपल्या सोबतची व्यक्ती जर सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण असेल, तर ती व्यक्ती पॉझिटिव्ह, म्हणजे तुम्हाला सकारात्मक वाटेल. पण जर तुमच्या आजूबाजूची व्यक्ती नकारात्मक ऊर्जांची असेल, तर तुम्हाला चांगलं वाटणार नाही, चिडचिड होते त्या व्यक्तीला भेटल्यानंतर. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती, आता घरचे आहेत त्यांना तर आपण बदलू शकत नाही, बॉस बदलू शकत नाही, तर तेव्हा आपण आपला औरा इतका स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह बनवू शकतो की सगळ्या लोकांशी आपलं सकारात्मक मॅच होऊ शकलं पाहिजे. किंवा त्याच्यासाठी औरा क्लिन्झिंग हे महत्वाचं आहे, की कळत नकळत जर नकारात्मक ऊर्जा आपल्या एनर्जी लेवलवर एंटर केल्या, तर त्याला आपण क्लीन कसं केलं पाहिजे आपण शिकणार आहे. तर लक्षात आलं पहिला मुद्दा, की दोन लोक, औरा प्रत्येकाची एक एनर्जी फील्ड असते. ते एक पॉइंट असेल की व्यक्ती असेल की वस्तू असेल. पहिला मुद्दा आपण हा बघितला. दुसरा मुद्दा हा बघितला की दोन व्यक्तींची एनर्जी एकमेकांशी प्रत्येक क्षण कनेक्ट येत असते, आणि गर्दीच्या ठिकाणी अनेको लोकांच्या एनर्जी आपल्या एनर्जी फील्डशी कनेक्ट झाल्यामुळे त्या जर एनर्जी नकारात्मक असेल, तर आपल्याला पॉझिटिव्ह वाटत नाही, चिडचिड होत असते. क्लिअर झालं? आता त्याच्यानंतरचं प्रॅक्टिकल आपण हे करणार आहे की औरा स्कॅनिंग विदाऊट एनी टच. एखाद्याच्या शरीरावर कुठे काही दुखणं आहेत किंवा तणाव आहे, हा आपण स्पर्श न करता ओळखू शकणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रॅक्टिकल काय आहे? स्पर्श न करता आपण, ठीक आहे, कुठेही चेक करू शकतो औरा, काही प्रॉब्लेम नाही आहे काही. चला, तर काय करायचंय, दोन्ही हात रब करायचे आहेत, त्या व्यक्तीच्या समोर उभं राहायचंय. उभं राहायचं, उभं, आता जवळ उभं राहायचंय, म्हणजे दोन दोन 1-1.5 फुटाच्या अंतराने, 2 फुटाच्या अंतराने, की आपले हात त्या व्यक्तीच्या डोक्याच्या वर राहील. आज मी करून यासाठी दाखवू शकत नाही, कारण आमचा स्टाफ सुट्टीवर आहे आज. ठीक आहे, तर दोन्ही हात तुम्हाला त्यांच्या डोक्याच्या वर घ्यायचे आहेत, डोक्याच्या थोडं वर, आणि हळूवार हात खाली घ्यायचे आहेत. पहिले रिकीला कॉल करा सगळ्यांनी. थँक्स टू मी, थँक्स टू रिकेने, समोरच्या व्यक्तीचा थँक्यू म्हणा. आणि त्याच्यानंतर दोन्ही हात हळूहळू खाली घ्यायचे आहेत, डोळे बंद करून. हात दोन्ही डोळे बंद करून हात हळूहळू खाली घ्यायचे आहेत, आणि म्हणायचं की अगर इसके आभा मंडल में कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए, असं म्हणून हळूहळू हात खाली घ्यायचे आहेत. अगर मेरे आभा मंडल में किसी भी म्हणजे समोरच्या व्यक्तीचे. हळूवार खाली घ्या, खाली घ्या हात. आदित्य सर, स्लोली डाऊन. हात हळूवार खाली आणायचे आहेत. निनाद सर, हात खाली घ्यायचे, पायापर्यंत वाकायचं आहे. हळूहळू पायापर्यंत हात खाली घ्या. पायापर्यंत टच करायचा नाहीये, टच करायचा नाहीये, दुरून स्लोली खाली घ्या. टच करायचं नाही, स्लोली खाली घ्या, स्लोली स्लोली स्लोली. आणि डोळे बंद करून करायचं तुम्हाला, जेणेकरून कुठे हेवी एनर्जी आहे तिथे तुमचे हात जड पडतील.
ओके, पायापर्यंत एकदा घेतल्यानंतर नेमके तुमचे हात कुठे जड पडले? स्लोली हात खाली घ्यायचे आदित्य सर. त्याच्या ओके. गुडघ्याच्या तिथे माझे हात जड जड झाल्यासारखे झाले हा, होते. तर त्याला गुडघ्याच्या तिथे काही पेन होतोय का विचारा. इथे दुखतंय, कधीतरी दुखतं होतं. हा, म्हणजेच बघा आता तुम्ही टच न करता देखील आता कट 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 करा. पहिले तुमची एनर्जी डिस्कनेक्ट करा. तुम्ही असं नाभीच्या पासून 3दा कट 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 करायचं. कट कट कट. हा, तर ती आता आपण हे कटकट काय केलं की त्यांच्यासोबत जी तुमची एनर्जी आपण कनेक्ट केलेली होती ती डिस्कनेक्ट केली. का बरं? कारण ज्या व्यक्तीला आपण भविष्यात हिलिंग करणार त्याच्यामध्ये तर हाय लेवलची निगेटिव्हिटी आहे आणि तुम्ही जर ती डिस्कनेक्ट केली नाही तर जसं चिखलात हात टाकल्यावर हात भरणारच आहे की नाही, त्या पद्धतीने नकारात्मक ऊर्जांशी संपर्क आल्यावर आपल्याला कधी कधी जडत्व किंवा दुखणं चालू होतं. म्हणून कुठल्याही व्यक्तीचा आवरा क्लीन केल्यानंतर आपण तिथे कनेक्शन डिस्कनेक्ट करण्याची गरज आहे. ठीक आहे. ओके. हा, अक्षता मॅडम त्याला काय जाणवलं सांगा. काय नाव आहे बेटा तुझं? मला आईच्या गुडघ्यापाशी जरासं जड झालं. हा, अक्षता मॅडम तुम्हाला गुडघ्यांचा त्रास आहे का? हो मॅडम. ओके, इकडे आदित्य सर तुम्हाला काय जाणवलं? मॅडम आता काही तिला कुठेच पेन्स नाहीये त्याच्यामुळे आता तरी काय नाही जाणवलं मला. ओके, ठीक आहे. सोनाली मॅडम तुम्ही अनम्यूट करा. केलं की नाही केलं प्रॅक्टिकल? केला मी पण काही जाणवलं नाही. मुलीबरोबर केलं. काय झालं? मुलीबरोबर केलं पण काही जाणवलं नाही. ओके, म्हणजे तिला काही त्रास नसेल. नाही नाही. ठीक. अजून इकडे बाकीच्यांनी काय केलं चेक सांगा. नीता मॅडम बोला, काय जाणवलं? केलं का प्रॅक्टिकल? तुम्ही अनम्यूट करा माईक. पण मला ते जाणवलं. केलं होतं मी गुडघ्याजवळ त्यांच्या पेन होतं. अच्छा, हम्म. काय दुखतं तुझं? ओके. तर बघा आता आपण काय टच न करता औरा स्कॅन करू शकतो. विदाऊट एनी टच एखाद्याला काय पेन आहे तो ओळखू शकतो. पण आपल्याला काय औरा स्कॅनिंग वगैरे करायसाठी आपण हे शिकत नाहीये. आपण कशासाठी शिकतोय? त्यांना हील करायचंय, त्यांना उपचारित करायचंय, त्यांचा पेन कमी करणं हा महत्वाचा उद्देश आहे. ठीक आहे. आता बसा, आपण आता नेक्स्ट प्रॅक्टिकल करणार आहे. स्वतःचा औरा फील करणार आहे आणि स्वतःच्या औराला क्लिन्झिंग पण कसं करायचं, दुसऱ्यांचा आवरा क्लीन कसा करायचा ते पण आपण बघणार आहे. अच्छा, मी आज 2 व्हिडिओ टाकले. आपल्या माधुरी डोंगरे मॅडमचा कडचा टाकला आणि एक कोणी कोणी बघितलं ग्रुपवर व्हिडिओ टाकलेत मी दोन्ही. काल जे सांगितलं होतं. मॅडम ग्रुपवर ऍड नाहीये मी. कोण ग्रुपवर ऍड नाही? सोनाली मॅडम. हा, मला ऍड नाही केलं. मॅडम आज सध्या माझा स्टाफ सुट्टीवर आहे ना, त्याच्यामुळे जरा कामं थांबली आहेत आपली. हा, मी त्या लिंक ते वरूनच ऍड करतो. हा बोला. माझ्या मुलाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे, करू देत हा, का? बिलकुल बिलकुल सांगा म्हणा. आज आईनेच मला सकाळी तुमचं ते खाली खाली बस, तुझा चेहरा नाही दिसत आहे बेटा. आज आईने मला सकाळी तुमचं ते युट्यूबचं हे दाखवलं कालचं सेशन. हम्म. तर तसं मी केलं तर मला ते पाणी म्हणजे खरंच असं तीर्थासारखं लागलं. चला छान. हा, तर ते शेअर करायचं होतं. चला, थँक्यू. या पिढीचे सगळे लोक जेवढे प्रॅक्टिस करतात ना ते माझं खूप चांगलं ध्येय आहे. कारण प्रत्येक शाळेमध्ये आज याची गरज आहे. तो मोबाईल नावाचा जो शत्रू घराघरामध्ये मुलांच्या हातात घुसलेला आहे ना, त्याच्यातनं जर मुलांना खरोखर बाहेर काढायचं आहे, लिटरली सांगते मी, स्कूल लेवलवर कुठेही फ्रीमध्ये प्रोग्राम द्यायला तयार आहे. कारण त्याची गरज आहे आणि हे फ्री सेशन आहे त्याच्यातनं की जेव्हा पॅरेंट्स सोबत मुलं दिसतात ना तेव्हा मला खूप आनंद होतो. कारण खूप मोठी काळाची गरज आहे बरं. कारण मोबाईलचे जे दुष्परिणाम इतके भयानक. 2021चा एक रिझल्ट आहे, म्हणजे एक सर्वे झालेला आहे. 1,05,000 मुलांना अॅम्ब्लियोपिया नावाचा डोळ्याचा आजार झालेला आहे, ज्याच्यात मुलांच्या डोळ्यांमध्ये ज्या त्यांच्या काय म्हणतात बुबुळ आहेत ते तिरपे झालेले आहेत. डोळ्यांमधनं पस तयार होतोय, विचार करा. आणि मानसिक संतुलन बिघडत आहे ते वेगळं. म्हणून खरोखर घराघरात एक रेकी साधक तयार झाले. रेकीचे 5 तत्व जर वापरायला सुरुवात झाली ना, त्या घरातलं वातावरण बदलल्याशिवाय राहणार नाही. कुणीतरी सुरुवात करायची आहे आणि मला विश्वास आहे की प्रत्येक बॅचमधनं एक 50 लोकांनी जरी मनावर घेतलं तर ते लाईफ चेंज होऊन जाणार. आणि जे समाजामध्ये आज बिकट परिस्थिती आपण बघायला मिळते त्या परिस्थितीतनं बाहेर. सो अक्षता मॅडम,
तुमचं अभिनंदन की तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन, जेवढे पॅरेंट्स ते मुलांना घेऊन क्लास थँक्यू मॅडम. सगळ्यांचं अभिनंदन, कारण तुम्ही एक नवी पॉझिटिव्हिटीची वाट त्यांना दाखवत आहे. आज आपल्याकडे मी लिटरल सांगते, 13 वर्षाची एक नागपूरची मुलगी आहे जी मास्टर हिलर झालेली आहे रेकीमध्ये, आणि तिने तिच्या आईच्या ट्रान्सफरसाठी डिस्टन्स हिलिंग सक्सेसफुली केलं. ते अशक्य होतं म्हणे की 380 लोकांमध्ये तिच्या आईचा त्या ट्रान्सफरचा त्या जागी नंबर लागणं, पण त्या मुलीने यशस्वीरित्या ते हिलिंग कम्प्लीट केलं. तर किती म्हणजे ते मोबाईलमध्ये, त्या गेममध्ये आणि त्या नकारात्मक गोष्टीमध्ये सतत गुंतून राहण्यापेक्षा एखाद्या पॉझिटिव्ह एनर्जीशी जोडून स्वतःच्या लाईफला जर रोज त्या मुलांनी, मी सेकंड लेवलला एक अफर्मेशन चार्ट देत असते, हा अफर्मेशन चार्ट डेली लाईफ मध्ये आला, याच्याने खूप म्हणजे जे लोक भविष्यात जे काही सेकंड लेवलला येतील, आपल्या मुलांना याचं प्रिंट रेड करायला नक्की द्या, कारण हे ट्रान्सफर एवढं याच्यातनं चेंज होत असतं ना, तर लाईफ खरोखर वेगळ्या लेव्हलवर पोहोचतं. आणि तळमळीन त्याच्यासाठी सांगते, कारण ना कसं आहे, आयुष्य कसं जगलं ना तर ते संपणार आहे, आणि किसी को कुछ फर्क नहीं पडने वाला, पर जो जिंदगी हमें मिली है ना, जेवढे श्वास आहे ना, त्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जेने जोडा. लाइफ इज सो ब्युटिफुल. जिओ तो हर पल ऐसे जिओ की जैसे की आखरी हो. नाही तर आयुष्य कसं असतं, माझ्याकडे बरेच क्लायंट काउन्सिलिंगला येतात ना, 2-2 लाख रुपये पगार आहे हो, आयुष्य चांगलं आहे, घर आहे, गाडी आहे, पर जिंदगी जीते है क्या, नाही जिंदगी काट रहे है, ही भावना त्यांच्यामध्ये येते. आणि आपल्याला जीवन जगायचं आहे, जिंदगी काटणे की अवस्था में नाही जीना है, प्रत्येक क्षण कसं. आणि म्हणून सकाळी उठल्यावर आपल्या घरच्या लोकांना गुड मॉर्निंगचे विश करा, कारण खूप चांगलं आहे. जोडीदाराला दिवसातनं एकदा तरी आलिंगन करा, आवश्यक आहे का, कारण काय गरज आहे, काय वेळ द्यायचा. फॅमिली काउन्सिलिंग मध्ये आम्ही आवर्जून या सगळ्या गोष्टी सांगतो की गरज आहे एकमेकांना वेळ देण्याची, एकमेकांना समजून देण्याची. कंप्लेंट 100 काढतो आपण, चांगला वेळ द्यायला जीवावर येतं. असं लाईफ बनवून ठेवलं आपण, कंप्लेंट करायला आत्ता येऊ द्या ना, काही कमतरता राहू द्या, आत्ता उभं राहून समोर जाऊन बोलू की ही गोष्ट कमी राहिली. अहो, ते आनंदाचे 4 क्षण शेअर करा, मग बघा आयुष्य किती सुंदर होऊन जातं. ओके, चला आता आवराचं पुढचं प्रॅक्टिकल आपण करणार आहे. माझा आवाज येतोय का, कारण तुमचे व्हिडिओ पॉज झाले परत माझ्या समोर. येतोय मॅडम आवाज. ओके, थँक्यू. सो नेक्स्ट आता आपण बघणार आहे, औरा फील करणार आहे. औरा फील करणार म्हणजे काय, की आपला स्वतःचा जो औरा आहे त्याला आपण फील करणार आहे, आणि मग सेल्फ औरा क्लिन्झिंग करायला शिकणार आहे. दुसऱ्यांचं औरा क्लिन्झिंग कसं करायचं ते पण आपण बघणार आहे. तर पहिले मॅम, आता आपण, हा बोला. मी आता येतो, माझा क्लास आहे आई फूडचा इकडे. ओके, ऑल द बेस्ट. मी तुमचा व्हिडिओ बघतो नंतर. नक्की नक्की. ओके, चला, छान, ग्रेट. थँक्यू मॅम. ओके, चला. सो आता आपण बघणार आहे, सेल्फचा औरा फील करणार आहे. तर सगळ्यांनी माझ्यासोबत रेकीला कॉल करायचा आहे, दोन्ही हात रब करायचे आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या एनर्जी फील्डशी कनेक्ट होत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या एनर्जी फील्डशी कनेक्ट होत आहे, आणि आपण स्वतःचा औरा आता फील करणार आहे. दोन्ही हात रब करायचा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता बघा, तुम्ही हळूवार हात असा न्या, इथे तुम्हाला काही व्हायब्रेशन जाणवतील. यू कॅन फील युअर ओन औरा. जाणवत आहे एक एनर्जी फील्ड. दोन्ही हाताने चेक करा, शरीराच्या या हाताच्या तिथे चेक करा, डोक्याच्या तिथे चेक करा, हळूवार चेक करा, घाई नका करू. एक एक बॉडी पार्टवर बघा. ही आपली एनर्जी फील्ड आहे. हा आपला औरा जो आपण फील करतोय ना, हा आपला औरा. आणि स्वतःचा औरा जर बघायचा असेल तर आरशासमोर उभं राहायचं, मागची भिंत प्लेन असायला पाहिजे, आणि नो स्टिपवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही तुमचा औरा पण बघू शकता. ठीक आहे, फील होत आहे औरा. आता लक्षात घ्या, तुम्हाला जिथेही दुखणे असतील, आता डोळे बंद करा
आणि स्वतःच्या एनर्जीला असं फील करा. बसूनच हळूवार वाकून पायापर्यंत न्या आणि जिथे पण तुम्हाला शरीरावर दुखणे आहे तिथे बघा तुमच्या हात आपोआप जड पडतील. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समाए. स्लोली डाऊन, हात हळूवार खाली घ्यायचे आहेत. स्लोली स्लोली स्लोली, अगदी हळूवार हात खाली घ्यायचे आहेत. स्लोली. जिथेही तुम्हाला जास्ती पेन आहे तिथे हात जड होतील. जसं लिटरली आज मला बॅकमध्ये खूप पेन आहे तर माझं हात इथे स्टक झाले, एकदम येऊन याच्या खाली जात नाहीये आणि इथेच ती हेवीनेस खूप जाणवत आहे. याच्या खाली माझे हात जातच नाही आज, कारण याच्या एक्झॅक्ट बॅकमध्ये मला खूप जास्ती हेवी पेन असल्यामुळे माझे हात इथे स्टक झाले, तर या खाली मी जाऊ शकत नाही. तर मी आता त्या एनर्जीशी डिस्कनेक्ट करते. तसंच पद्धतीने जिथे तुम्हाला हेवी असं पायापर्यंत हळूवार जा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते फील होईल की एक्झॅक्ट स्वतःच्या शरीरावर जिथे दुखणे तुम्हाला असेल, पेन असेल, तिथे तुम्ही त्या पेनला फील, म्हणजे हातमध्ये हेवीनेस होईल. तर आपण तर फक्त फील नाही करणार आहे, आता स्वतःसाठी आपण या निगेटिव्हिटीला दूर करणार. तर करायचं काय, सेल्फ औरा क्लेन्झिंगची टेक्निक मी आता तुम्हाला सांगते, ज्या माध्यमातनं तुम्ही स्वतःचा औरा सकाळी 3 ते 4 मिनिटामध्ये क्लीन करू शकाल. रेकीला कॉल करायचं आणि रेकीला कॉल केल्यानंतर दोन्ही हात रब करायचं आणि अफर्मेशन हेच 3 वेळा वरून खाली, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए, असं करून हात हळूहळू खाली घ्यायचे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. माझ्या हाताच्या खाली जात नाहीये, तर पूर्ण पायापर्यंत असं मी ते कनेक्शन डिस्कनेक्ट करून खाली नेते आणि मग ते पूर्ण असं उचलून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. कारण बघा, एनर्जी कधीच डिस्ट्रॉय होत नाही, ती ट्रान्सफॉर्म होत असते. तर त्या नकारात्मक एनर्जीला आपण ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करतोय. जी काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या आभा मंडळात आहे, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. कसं अफर्मेशन राहील, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. या पद्धतीने आपण 3 वेळा स्वतःचं क्लिन्झिंग करायचं आहे. ठीक आहे, हे डेली क्लिन्झिंग आपल्याला 3 मिनिटाचं स्वतःचं करायचं. मग दुसऱ्यांचं कसं करायचं आहे, तर दुसऱ्यांना मगाशी जसं आपण समोर उभं राहिलो तसं 3 वेळा समोरून, 3 वेळा साईडनी, 3 वेळा साईडनी आणि 3 वेळा मागून, असं त्यांचं 12 टाइम्स करायचं. तर ते फुल बॉडी औरा क्लिन्झिंग दुसऱ्यांचं करायला आपल्याला 5 ते 7 मिनिट लागणार आहे. ठीक आहे, 3 वेळा समोरून, ठीक आहे, 3 वेळा साईडनी, 3 वेळा साईडनी आणि 3 वेळा मागून. ठीक आहे, ओके. सोपी तर हिंदी आहे, 1-2 वाक्य. आता ते मला मराठीत अफर्मेशन नाही आहे, कारण माझे पहिले गुरु भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते, त्याच्यामुळे मी हिंदीत शिकली, अफर्मेशन हिंदीतच पाठ झाले आहेत. ठीक आहे, तर आता मराठीत ते अफर्मेशन तुम्ही ट्रान्सलेट करू शकता, ज्यांना अफर्मेशन मराठीत पाहिजे त्यांच्यासाठी. क्लिअर, सगळ्यांना क्लिअर झालं की दुसऱ्यांचं आता दुसऱ्यांचं कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी आज ग्रुपवर टाकते, तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही दुसऱ्यांचं फुल बॉडी औरा क्लिन्झिंग करू शकणार आहे. ठीक आहे, जसं काल मी ते 2 एक्झाम्पलचे म्हणजे 2 सॉल्व्ह झालेल्या केसेसचं टाकलं, आज मी औरा क्लिन्झिंगचा व्हिडिओ तुम्हाला टाकते. दुसरा, आपल्यासाठी 3 वेळाच करायचं वरून खाली. दुसऱ्यांचा फुल बॉडी ओरा क्लिन्झिंग करायला समोरून 3दा, मागून 3दा, दोन्ही साईडने 3 वेळा, या पद्धतीने फुल बॉडी ओरा क्लिन्झिंग होईल. त्याच्यानंतर एक ग्लास चार्ज केलेलं, काल जसं पाणी चार्ज केलं ना, तसं हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते, म्हणून ते पाणी सकाळी सकाळी पिऊन टाकायचं. ठीक आहे,
आता आपण बघणार आहे लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग. लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग म्हणजे काय? फक्त कुणाचं तरी डोकंच दुखत आहे, पोटच दुखत आहे, पाठच दुखत आहे त्यावेळेस. ठीक आहे. आता समजा माझी बॅक म्हणजे मला पाठीचा त्रास होता ऍट प्रेझेंट, पण पाठ दुखत असताना मी आता पाठीला हात लावू शकत आहे का? माझा हात नाही पुरणार. मग अशा वेळेस काय करायचं? मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. लेव्हल 1 मध्ये आपल्याला, सेकंड लेव्हल मध्ये तर डिस्टन्सने आपण करू शकतो, पण लेव्हल 1 मध्ये आपण काय म्हणू शकतो? मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. ठीक आहे. असं म्हणून, ठीक आहे, तर पूर्ण गवत उपटल्यासारखं आता मी माझं बॅकचं आहे, तर मी माझ्या बॅकलाच फ्रंट घोषित करून मी ती निगेटिव्हिटी असं 3 मिनिटं गवत उपटल्यासारखं काढून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. 3 मिनिटं पूर्ण गवत उपटलं. समजा डोकं दुखत आहे तर डोक्यावरचं पूर्ण निगेटिव्हिटी 3 मिनिट्स आपल्याला काढायची आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. आता तुम्हाला जर काही दुखत असेल ऍट प्रेझेंट करून बघा, तुम्हाला लगेच काही पर्सेंट फरक पडणार आहे. ठीक आहे. 3 मिनिटासाठी ही ऍक्टिव्हिटी आता आपण करणार आहे. ऍट प्रेझेंट जर तुम्हाला शरीरावर कुठे पेन असेल किंवा दुसराही व्यक्ती तुमच्या समोर आहे त्याला कुठे पेन असेल, तर तिथे तुम्ही हे म्हणायचं आहे की त्या व्यक्तीचा फक्त आभार मानायचं, ज्याचं दुसऱ्यांचं पेन कमी करत असाल तर तो लोकल बॉडी पार्ट. समजा गुडघा आहे तर गुडघ्यावर 3 मिनिटं गवत उपटल्यासारखं करून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायचं. मगाशी जिथे जिथे नाही का प्रॅक्टिकल मध्ये हेवीनेस जाणवला त्या बॉडी पार्टवर तुम्ही निगेटिव्हिटी काढू शकता. त्या दिवशी मी झोप न लागण्यासाठी उपाय सांगितला होता, कुठल्या तरी बॅचला होता, मला आठवत नाही. चला काढा 3 मिनिटं निगेटिव्हिटी काढा, किती कमी वाटतं ते सांगा. नुसतं बसून नका राहू, बघा ना. स्वरूपा मॅडम, कुठंच काही दुखत नाही का? जिथे दुखतं तिथली निगेटिव्हिटी तर काढा, तेव्हाच तुम्हाला कळेल की नाही. काही करायचं नाही. अगर आता जिथे समजा मान दुखत आहे तर मानेच्या तिथे सगळं गवत उपटल्यासारखं करायचंय. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ठीक आहे. डोकं दुखत आहे तिथली गवत उपटल्यासारखं 3 मिनिटं करायचं, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. या पद्धतीने सगळी निगेटिव्हिटी ऍटलिस्ट 3 मिनिट्स काढायची आहे. चला कुणाकुणाचं झालाय करून सांगा बरं जरा. 3 मिनिट्स कुणाकुणाचं झालाय करून. चला कंबर दुखी थोडी कमी झाली. चला काय त्रास कमी झाला सांगा. वैशाली मॅडम अनम्यूट करा, बोला. मॅडम मी आता माझ्या मुलांवर ट्राय केलं तर तो म्हणाला की त्याचं डोकेदुखी होतं जरा. तो आता शाळेतून आलाय बसमधून, तर थोडं कमी वाटतं त्याला. चला ग्रेट. हे झालं. आपण फक्त निगेटिव्ह म्हणजे काय केलं, औरा क्लीन केला. आता मी तुम्हाला उपचार पण द्यायला शिकवते लगेच. त्या ज्या बॉडी पार्टचा औरा क्लिनिंग 1-2 आपण घेऊ फक्त अनुभव औरा क्लिन्झिंगचे. ज्योती मॅडम बोला, काय झालं? मॅम ऍक्च्युली मी मांडी नाही घालून बसू शकत. थोडा वेळ जास्त वेळ मांडी घालून बसलं की माझ्या स्पाईनचा जो कॉर्ड आहे ना ते डिस्क मध्ये अडकतो आणि मला पेन होतं.
तर मला फील झालं की मला म्हणजे आय थिंक 90% जे मला पेन होत होतं ना 90% कमी झाल्यासारखं फील होतं. आता बघा पुढचं मॅजिक सांगते तुम्हाला नंतर. ओके, थँक्यू. ओके, अमृता मॅडम. यस मैम, हमारे यहाँ पे जो मौसी आते हैं ना, तो उनकी कमर के नीचे बहुत दर्द था। तो मैंने अभी 1 ही मिनट किया तो उनका बहुत सारा मतलब दर्द कम हुआ जैसे लग रहा उनको। चला छान. अभी देखो, जब नेक्स्ट प्रॅक्टिकल बताते मी, ठीक आहे. आता जे काय आता 2-3 उदाहरणावरून लक्षात, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, प्रॅक्टिकल आपल्याला भरपूर करायचे आहेत, ठीक आहे. तर आता दुसरं आपण हे करणार आहे, या जे तुम्ही आता आपण आता काय केलं, औरा क्लिन्झिंग केलं, ठीक आहे. आता आपण तिथे रेकीचा उपचार पण देणार आहे. तर दोन्ही हात रब करायचे आणि एक असा एनर्जीचा बॉल तयार करा. बघा, एक मॅग्नेटिक फील्ड तुमच्या हातात, एनर्जी बॉलचा उद्याचा टॉपिक आहे आपला, तसा नंतर शिकू आपण. दोन्ही हात रब करा, एक एनर्जी बॉल तयार करा, ठीक आहे. आणि तुम्हाला करायचं काय आहे, हा एनर्जी बॉल तयार केल्यानंतर जिथे जो भाग दुखतोय त्या दुखऱ्या भागावर टाकून द्या आणि मग तिथे हातातून संवेदना सुरून संपेपर्यंत टच करून हिलिंग करा. असं टाकून, समजा आता डोकं दुखत आहे, डोकं टाकलं आणि हातातून संवेदना थंड गरम जे काय ते सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं आहे. करून बघा, बसून करा आरामात, काही प्रॉब्लेम नाही. उपचार करताना समजा मान दुखत आहे तर मानेवर या पद्धतीने हात ठेवू शकतो आपण. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे, ठीक आहे. जिथे पेन आहे तिथे हातातून संवेदना. आता हा वेळ आपण ठरवू शकत नाही, हा जो लागणारा वेळ आहे ही रेकी ऊर्जा ठरवते कुठल्या पेशंटला किती वेळ लागेल. हिलिंग मीन्स उपचार, टू हील म्हणजे एखाद्याला त्याच्या प्रॉब्लेम मधनं उपचारित करणं, स्वतःच्या प्रॉब्लेमला उपचारित करणं म्हणजे हिलिंग. त्याला रेकी उपचार म्हणजे रेकी हिलिंग, मराठीत रेकी उपचार, इंग्रजीमध्ये रेकी हिलिंग, ठीक आहे. चला, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हात ठेवायचा आहे. कुठे आहे योगिता पाटील? इकडे हँडरेज असला तर दिसतं ना. योगिता पाटील यांचा हँडरेज इकडे नाही आहे. हर्षा मॅडम बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे? 2 दिवसापासून माझी दाढ दुखत होती आणि आता मी जरा गरम पीत होती आणि असं कळ गेली म्हणून केलं तर खरोखर थांबलं. चला, परत एक ग्रेट, स्टिक छान. बरोबर खरोखर थांबली वेदना. येस, ऍक्च्युली माझं काय झालं, माझी आज आणि कालच्या तब्येतीचं, लिटरली काल माझी एनर्जी डाऊन होती, काल तुझा चेहरा दिसतच होता. आजही आहे डाऊन. म्हणजे आज तर मला हलणंही शक्य नाही, इतकी पाठ अकडलेली आहे माझी. अरे त्याच्यात बाप. काल 333 लोकांचे अटेंडमेंट झाले आणि आज 201 लोकांचे शक्तिपात झाले. त्या डाऊन एनर्जीमध्ये मी ते हिलिंग केलं. त्याच्यामुळे, नाहीतर सगळ्यांना वाटेल अरे मॅडम बाकीच्यांचे दुखणे कमी करून राहिले, स्वतःचं काय नाही. आता ऍट अ टाइम एवढ्या लोकांना एनर्जी दिल्यावर ऑलरेडी माझी एनर्जी डाऊन आहे आणि त्याच्यात जर मी एवढ्या लोकांचं अटेंडमेंट दिलं तर ते मला रिकवर करायला 1 दिवस तरी लागतो मग. आम्ही तुम्हाला हेलिंग देतो. बिलकुल, थँक्यू. आमच्या पद्धतीने. चला, तर त्याच्यामुळे थोडस आज बॅकनी बसायला अक्षरशः त्रास होतोय. ओके, काळजी घ्या. चल, नीता मॅडम बोला. मला ते एक पाण्याचं विचारायचं होतं. काल जसं तुम्ही पाण्याला चार्ज केलं, आज मी केलं सकाळी घरचं पाणी. पण जर मला ते एखाद्या कामासाठी करायचं असेल, हेल्थ साठी करायचं बिलकुल, असेल. ते अफर्मेशनने रोज करू शकता. ते जसं तुम्ही समजा दिवसभरात 8 गोष्टी पूर्ण करायच्या, तर 8 अफर्मेशन 8 ग्लास पाणी पिताना स्वतःला द्यायचं. पहिलं हेल्थसाठी, मग प्रमोशनसाठी, मग चांगल्या रिलेशनशिपसाठी. तर असे हं, तुम्ही हं. पॉझिटिव्ह 8 अफर्मेशन वेगवेगळे देऊ शकता. वेगवेगळे देऊ शकतो. येस, योगिता मॅडम.
मॅडम, मी पहिल्या दिवशीपासून तुमचं सेशन करते. मला सगळे अनुभव छान येत आहेत. माझी एक शंका होती, आपण ते पाणी ट्रॅव्हल करू शकतो का? बिलकुल. ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही नेऊ शकता. मुलांना ते पाणी चार्ज करून द्या. पण अफर्मेशन कसं आहे, माझ्या मुलाला नाही, कारण चुकून मुलांची वॉटर बॉटल दुसरे मुलं पण पितात. तर अफर्मेशन हा. हेच असलं पाहिजे. जसं घरात आपल्याकडे पाहुण्याला पण त्यांना तेच पाणी देणार. तर हो. अफर्मेशन द्यायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. लाभलेलं आहे नाही, लाभत आहे. अच्छा. ठीक आहे, तर मॅडम, अजून त्याच्यामुळे एक करू शंका. शकतो. हा, बोला. अजून एक होती शंका. गेल्या वर्षी एक कॅन्सरचा पेशंट होता हम्म. आणि त्यांच्या म्हणजे त्यांना बघायला जात होते मी. आणि त्यांच्या शेवटी शेवटी मी त्यांना थोडीशी सेवा देत असताना मनात माझ्या असं आलं की तुमचं मी हे तर घेऊ शकत नाही, पण तुमचं दुखणं जर मी थोडं कमी करू शकले तर खूप चांगलं होईल असं म्हणत मी त्यांच्या पायाला मलम लावत होते. आणि त्या क्षणाला माझ्या कमरेत दुखणं चालू झालं, म्हणजे अजून हात लावलेला तोपर्यंतच. आणि मला असं फील झालं की मी काही चुकीचं केले काय. पण तोपर्यंत बोलून झालं होतं. मला वाटलं त्यावेळेस कमरेत माझ्या सळक भरली असेल, 3 दिवसांनी कमी होईल. पण ते नाही झालं. आता वर्ष झालं माझं दुखणं आहे ते. आणि मला मनात ते बसून गेले. आणि आता अजून एक अशाच मॅडम आहेत, त्यांनी मला आता एक 15 दिवसात फोनवर भेटणं झालंय. त्या मला म्हटल्या की माझं त्यांचं नाव आणि माझं नाव घेऊन की ते कॉर्ड्स कनेक्ट झाले तसं. अ, तर हे त्याच्याबद्दल मला विचारायचं बस होतं. नाभीपासनं त्या व्यक्तीला आठवा, बाकी काहीच करू नका. ईश्वर गुरूंना हा. आठवा, रेखीला आठवा, त्या व्यक्तीचं नाव घ्या. आणि त्या, हे ईश्वरीय ऊर्जा, एव्हरीथिंग इज द एनर्जी. ठीक आहे, हे ईश्वरीय हम्म. ऊर्जा. मी आता त्या व्यक्तीसाठी जेही बोलली आहे, आज ती व्यक्ती या जगात नाही आहे, पण त्या व्यक्तीचे जे काही माझं नातं कनेक्शन कनेक्ट झालेलं आहे, त्या व्यक्तीशी ते मी नातं डिस्कनेक्ट करत आहे. कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. बस एवढं तुम्ही मनोभावे करा. आणि पुढच्या 3 दिवसात मला नक्की फोन करा की तुमचा त्रास किती कमी झाला. हो, ठीक आहे. चालेल. ओके. ओके, थँक्यू. चला, आता कुठे होतो आपण? एनर्जीचं जे ज्यांनी प्रॅक्टिस केली आता, जे 3-4 मिनिटं हिलिंग केलं, सांगा रिझल्ट काय आला? आता जे आपण हिलिंग केलं, औरा क्लिन्झिंग, आणि त्याच्यानंतर जे रिझल्ट काय आला? अमृता मॅडम, बोला काय झालं? अनम्यूट करा. छान झालं मॅम. किती खूपच कमी, मस्त. किती कमी झाला त्रास? भरपूर कमी झालाय. म्हणजे ओके, काय त्यांना त्रास होता? वागता त्यांना कमरेचा त्रास होता, तर त्यांना वागता वगैरे येत नव्हतं. तर आता वागता येऊ लागलं, चालतायत ते छान. चला, छान. सुनीता अग्रवाल, माईक माईक ऑन करा. दुखणे सासूबाईचे माझ्या, तर हा मी त्यांच्यावर करू शकते का? घुटणे आणि पायाला ते काहीतरी जखम होते त्यांच्या सोरॅक्स म्हणून, मॅडम, त्याच्यासाठी. ऐका ऐका, पहिले लेवल 1 म्हणजे 10% ऊर्जांचं आहे. अच्छा. एकदम हीच चूक करतो आपण इथे. मला तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्ही टचनी हिलिंग करू शकता, हा विषय शिकवण्यासाठी आहे. ठीक आहे, हो. पण हा. लेव्हल 1 हा स्वयंशुद्धीकरण कालावधी असतो. इथे तुम्ही हा. पहिले स्वतःचे ब्लॉकेजेस आपल्याला क्लीन करायचे आहेत. टच हो. हिलिंग तुम्ही करू शकता, पण काही दिवस स्वतःची प्रॅक्टिस झाल्यानंतर. नाहीतर लगेच पेशंट अच्छा. घ्याल आणि आपले जर काही प्रॉब्लेम असले आणि मग तुम्ही म्हणाल अरे त्याचं तर ठीक झालं आणि माझं दुखायला लागलं. हे मला वाटतंय अरुणावणीने माझे सेलुकरनी माझे प्रॉब्लेम खूप सॉल्व्ह केले. हा हा, हम्म. तर त्याच्यामुळे ते नको. पहिले तुम्ही स्वतःच चांगलं परफेक्ट हिलिंग करा आणि मग हो. आयुष्यभर दुसऱ्यांची सेवा करायचीच आहे आपल्याला. हो की नाही? हो. हो. त्याच्यामुळे आता आपल्याला काय फरक पडला ते आपण, प्रॅक्टिकलचा भाग आहे. टच हिलिंग हा. करता येतं, पण पहिले काही दिवस सेल्फ प्रॅक्टिस केल्यानंतर करा. आणि तेही एकच प्रॅक्टिकल पेशंट, म्हणजे एकच पेशंट करायचं, लक्षात घ्या. माझं प्रॅक्टिकल. एक मी मिनिट. जेव्हा म्हणलं की माझा मुलगा मला मोबाईल देत नव्हता, तर मी म्हणलं बस मॅडमचा क्लास करायचा, त्यांनी मोबाईल द्यायलाच पाहिजे. तो मोबाईल सोडून खेळायला जातोय, नाही तर मोबाईल देतच नव्हता माझ्याकडे. मला इतका दुःख वाटलं की मी मॅडमचा क्लास करायचा, कसा करायचा? आता 3 तर त्याची शाळा सुटती 3ला, मी कसा करणार? पण तो मला बराबर त्याने 8 दिवस झाले आज क्लास मी करू शकते तुमचा.
चला किती छान. बिझी असेल ती बरोबर होते माझा क्लास. ओके ओके, चला छान. आजार आणि त्याचे निदान याचं मी तुम्हाला एक PDF देणार आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक आजारावर कसं हिलिंग करायचं, कुठे हात ठेवायचे हे आपण सगळं बघणार आहे. काळजी करू नका, ठीक आहे. हो ठीक आदित्य आहे. कुलकर्णी सर. हा मॅडम बोला. ही माझी आई आहे. हा बोला सर. आई आहे माझी. आता तिचा खांदा दुखत होता, तर ते हिलिंग केलं होतं, तर त्याचा एक्सपिरियन्स तिला शेअर करायचा होता. बोल. हा सांगा. गेली 2 वर्ष मला खांदा दुखतो, पण आता हे मी जे केलं त्याच्यामुळे मला जरासं बराच फरक वाटतोय खांद्यामध्ये. छान. सरांचं पूर्ण शिकून होऊन जाऊ द्यात. तुमचा कांद्याचा पूर्ण परमनंट इलाज करू शकतात. आता फक्त त्यांनी ते प्रॅक्टिकल बेसवर केलेलं आहे. थँक्यू. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. मनीषा पाटील हॅलो मॅम. बोला. शक्तिपातचे सगळ्यांनी अनुभव सांगितले की असं जाणवलं तसं मला काही जाणवलं नाही असं झालं असेल. त्याचं रिझन काय की आहे? एक तर आता म्हणजे बऱ्याच लोकांचं असं असतं की एनर्जी का जाणवत नाही, कारण ही ऊर्जा मी 100% सांगते की 100% तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस या भरोशावरच तुम्ही या एनर्जीला आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकता. जिथे तुमचा ट्रस्ट नसेल तिथे ही एनर्जी काम करत नाही. ठीक आहे. तर पूर्णपणे श्रद्धेने शक्तिपात झालेला आहे. मी जी दैनंदिन प्रॅक्टिस, उद्या आपण 7 चक्र बघणार आहे. 7 चक्रांची दैनंदिन प्रॅक्टिस केल्यावर तुम्ही त्या ऊर्जांचा नक्कीच अनुभव घेऊ शकाल. ठीक आहे. ओके, थँक्यू मॅम. आता माहितीये काय, औरा क्लिन्झिंगनी ताप सुद्धा तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा कमी करू शकता. जसं एक पॅरासिटामॉल दिल्यावरही अर्धा पाऊण तास 1 तास ताप उतरायला लागतो, तर त्या गोळी दिल्यानंतर आपण कुठलंही औषध कुणाचंही बंद करायला सांगत नाही. पहिलेच लक्षात घ्या, इथे कुठल्याही अंधश्रद्धेला स्थान नाही आहे. तुमचे रिझल्ट हळूहळू इतके चांगले येतात की डॉक्टर्स तुमचे औषध बंद करतात. ठीक आहे. आज आपल्याकडे रिझल्ट आहे. थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्या, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या, शुगरच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. लोकांचे HbA1c 11 पॉईंट 12 पॉईंट वरनं 5.5 6.5 वर आलेले आहेत लोकांचे. पण डॉक्टरांनी सिस्ट, एका लेडीजच्या युट्रसला 4 फायब्रॉइड होते आणि 21 डेजच्या 3rd लेवलचे हे, आणि मी हे रिझल्ट लेवल 1चे सांगत नाही, हे लक्षात घ्या. लेवल 1 मध्ये फक्त 10% एनर्जी आहे. मी जे काही रिझल्ट डिस्कस करते ते ओव्हरऑल मास्टर लेवलच्या हिलिंग प्रॅक्टिस मधले डिस्कस करत असते. पोस्ट स्टेजचा कॅन्सर हे ठीक झालेला आहे की ऑटोइम्युन डिसऑर्डर झालेला ठीक झालेला आहे, तो 3rd लेवलच्या प्रॅक्टिस नुसार झालेला आहे. लेवल 1 ही शुद्धीकरण कालावधी असते. लेवल 2 मध्ये आपण जगाच्या पाठीवर कुठेही डिस्टन्स हिलिंग पोहोचवू शकतो. एखाद्याच्या माइंडचे कनेक्ट करून त्याचं मोबाईलचं व्यसन, त्याचं पिण्याचं व्यसन, त्याच्या वाईट संगती आपण दूर करू शकतो. 2nd लेवलमध्ये. 3rd लेवलमध्ये जगाच्या पाठीवर क्रिटिकल डिसिजेस, क्रिटिकल इलनेस आणि तुमच्या सकारात्मक इच्छांना पूर्ण करण्याचं टेक्निक आपण 3rd लेवलमध्ये शिकतो. पण इथे फक्त आणि फक्त एकच भावना पाहिजे, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल. लोकांचं कुठेही अहित करण्यासाठी, वाईट गोष्टी करण्यासाठी याचा उपयोग होत नाही. मग फोन येतो की अरे ती आमची शेजारची आम्हाला आवडते, ती आमच्या घरी येईल का, हे अशासाठी रेकीचा वापर झालाय. असं माझ्या एका ग्रँडमास्टर स्टुडंट आहे. मी आधी हिलिंगच्या केसेस मी घेत नाही, मला वेळ राहत नाही, मला फोन आला, मी म्हटलं की मी घेत नाही. मी माझे एक असिस्टंट ग्रँडमास्टर आहे, त्यांना नंबर फॉरवर्ड केला आणि त्यांना म्हटलं की सर तुम्ही बोलून घ्या. संध्याकाळी सरांचा, मॅडम तुम्ही केस ऐकली होती का? नाही. तर म्हणे अशी अशी गोष्ट होती, त्यांच्या शेजारी एक लेडीज राहत होती, ती अट्रॅक्ट करण्यासाठी रेकीचा. म्हटलं रेकी अशा कुठल्याही कामात मदत करत नाही. पहिले लक्षात घ्या. 2 लोकांचं नातं घट्ट करण्यासाठी नक्की रेकी मदत करते. 2 लोकांमध्ये अनवॉन्टेड आलेला असेल त्याला दूर करण्यासाठी रेकी नक्की मदत करते. अच्छे भाव से दूसरों का जितना भी अच्छा करोगे उतना अच्छा 100% कर सकोगे. पण कुणाचंही अहित करण्यासाठी रेकी तुम्हाला, तुमच्याही ऊर्जा कमी होऊन जातात. कधीच याचा प्रयोग, कारण मला एक म्हणजे 2nd लेवलमध्ये डिस्टन्स हिलिंग, मग काही हुशार लोक असतात, मॅडम कुणाचं वाईट करण्यासाठी हे सिम्बॉल वापरता येतात का? रेकीच्या 2nd लेवलमध्ये काही सिम्बॉल असतात? म्हटलं नाही. जेवढं तुम्ही मांगल्याच्या भावनेने कराल, लिटरली आज हजारो, मी स्वतः त्यातली आहे की माझ्या लाईफमध्ये सगळे इकडून तिकडून सगळीकडून दुःख होते, पण आज जे मी लाईफ जगत आहे, इट इज माय ड्रीम लाईफ. मला रेकीने भरभरून दिलेला आहे.
दर महिन्याला गंमत नसते की आपल्याकडे 150-200 नवीन ऍडमिशन दर महिन्यात मला मिळतात. ही रेकीचीच कृपा आहे माझ्या लाईफमध्ये. ठीक आहे. आणि ते तर मी अपेक्षितही नव्हतं केलं. मी एक हा प्रवाह चालू केला आणि त्या प्रवाहातनं मिळालेलं ते युनिव्हर्सल गिफ्ट आहे माझ्यासाठी. कारण मी हे क्लास देताना कुठेतरी वाटतंय का तुम्हाला की मॅडम जबरदस्तीने शिकवून राहिले. आज बरं नसतानाही मी माझ्या 2 बॅचेसला कालही सुट्टी दिली, आजही कदाचित सुट्टी देईल. पण या बॅचला मी हे कमिटमेंट केलेलं असतं की नाही, आपल्याला कितीही झालं तरी मनापासून ही बॅच कंप्लीट करायची. बाकीचे बॅचेस, कारण ते माझे विद्यार्थी आहेत तिकडचे, ते माझ्यासाठी 2 दिवस थांबू शकतात. त्यांना लाईफ टाईम ऍक्सेस आहे. पण तुमच्यासाठी हे 10 दिवस दिलेले आहेत. तर त्याच्यामुळे मी त्या कमिटमेंटनी हा क्लास कंटिन्यू करते. कुठेतरी वाटतंय का की आपण फ्रीमध्ये हा क्लास आहे आणि कुठेतरी मॅडम टाइमपास करून राहिले आणि पटापट संपवून राहिले. कारण तो उद्देशच नाहीये. माझा उद्देश काय आहे की तुम्हाला या 10 दिवसात, कारण शक्य नाहीये की प्रत्येक जण पुढच्या लेवलला येईल. रिझन्स विल बी डिफरंट, काही कारण असतील तुमचे. पण जे लोक कमीत कमी या क्लासमधने आपल्या आयुष्यात थोडा तरी बदल करू शकले, आय एम सॅटिस्फाईड फॉर दॅट. एका तरी चेहऱ्यावर एक स्माईल आलं, एकाच 1% जरी दुःख दूर झालं ना, तर मला त्याच्यातनं खूप समाधान आहे. आणि त्या समाधानासाठी आणि ते मिळालेलं समाधान हे माझ्या ग्रोथचं सगळ्यात सक्सेसचं रिझन आहे. सो प्रॅक्टिस करणं मस्त आहे. ओके, चला. तर आता लोकल बॉडी पार्ट ओरा क्लिन्झिंग झालं आपलं. इथपर्यंत कुणाचे काही प्रश्न आहेत का? एनी क्वेश्चन, एनी डाऊट? उद्या आपण 7 चक्रांचं नॉलेज घेणार आहे. एनीवन? पूर्णिमा मॅडम बोला, काय प्रश्न आहे? गायत्री चौगुले, बोला, अनम्यूट करा. काय म्हणताय गायत्री मॅडम? अनम्यूट करा. येस मॅम. मॅडम, हा, मी आणि माझे मिस्टर दोघंही आम्ही ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर क्षेत्रात काम करतो. ओके. तर जेव्हापासून या क्षेत्रात काम करतो तेव्हापासून आम्हालाच आमचे बॅक पेनचे त्रास चालू आहेत. म्हणजे किती मी त्यांची जरी ट्रीटमेंट केली किंवा त्यांनी जरी माझी ट्रीटमेंट केली तरी ते तात्पुरतच कमी येतं आणि पुन्हा चालू होतं. तर मग हे ह्याच्यामध्ये सुद्धा एनर्जी एक्सचेंजचं काही असू शकतं का? येस मॅडम. मी सुद्धा ॲक्युपंक्चरिस्ट आहे. महाराष्ट्र ओके. ॲक्युपंक्चरचे लिगल प्रॅक्टिशनर आहे मॅडम मी पण. हो, ओके. तर त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे तर या आपल्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्म होतच असतात. आपण साधा कुणाला स्पर्श केला एवढंच काय, ज्या पार्लरचं काम करतात की नाही, त्या फेशियल वगैरे करताना त्यांचा देखील टच दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा होतो तर त्यांच्या सुद्धा एनर्जी एक्सचेंज होत असतात. आणि त्या एनर्जी एक्सचेंजमुळे जर समोरच्याची नकारात्मक एनर्जी आहे तर ती आपल्याला टच करतेच. जे मी तुम्हाला सांगितलं माझ्यासोबत की मी एवढे अटुनमेंट दिले पण ऍक्च्युअल माझी एनर्जी डाऊन होते. ठीक आहे. आणि त्या डाऊन एनर्जीमध्ये मी कमिटमेंट केलेल्यामुळे मी ते अटुनमेंट दिले. मला वाटलं की कालचा पेन आज कमी होऊन जाईल, पण त्या अटुनमेंटमुळे परत त्या एनर्जी हॅमर झाल्या आणि मग माझा बॅक पेन आज वाढला. बरोबर. बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी होतात. एव्हरीथिंग इज द एनर्जी. तर या गोष्टी घडणं स्वाभाविक आहे. पण मग रेकीतनं आपण त्या परमनंट नसतात. रेकीतनं आपण खूप चांगल्या पद्धतीने त्या हील पण करू शकतो. ते मग कॉर्ड कटिंग करून आपण करू शकतो का? हा, कॉर्ड कटिंग करून आपण करू शकतो. आपल्याला एक्झॅक्ट आता पेशंट नाही आठवत आपल्याला कुणामुळे झालं किंवा काय, तर मग अशा वेळेस कसं करायचं? ते रेकीच्या नेक्स्ट लेवलमध्ये शिकवलं जातं. ते कॉर्ड कटिंग कशा पद्धतीने करायचं, डिस्टन्सने आपण, आणि स्वतःचं सेल्फ प्रोटेक्शन घेऊन काम कसं करायचं. ओके. म्हणजे गडबड तीच झाली की आज आमच्या ऑफिसचे स्टाफ नाही, काल तिने जे आवरून गेलं, माझं प्रोटेक्शनचे साहित्य माझ्या बाजूला नव्हते आज, तर त्याच्यामुळे मग माझी गडबड झाली. प्रोटेक्शन जे घ्यायचं होतं ते मी घेऊ शकली नाही. ओके, थँक्यू मॅम. ओके. चंद्रकला मैडम. मैडम, यहाँ शोल्डर दर्द होता है तो कैसे उसका निकालना अपन? जो अभी मैंने बताया उसी को कंटिन्यू करो. ठीक है, क्योंकि अभी तो अपने को यही उपाय है. सेकंड लेवल में हम क्या करते हैं, डिस्टन्स से इसको हिलिंग करते हैं. ठीक आहे. आणि बघा, लास्ट डे जो आपला शनिवारी क्लास आहे, तुमच्या शेवटच्या हँडल्स पर्यंत प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी माझी असते. तर त्याच्यामुळे आता जर प्रश्न घेत बसलो तर पॉसिबल होणार नाही. ओके. सो उद्या आपण 7 चक्र शिकणार आहे. जर उद्या 7 चक्र कंप्लीट झाले तर आपलं मेडिटेशन होईल, नाही तर शुक्रवारी एक पॉवरफुल मेडिटेशन मी देणार आहे. त्याच्यात तुमचे सगळे बॉडी पेन हील आपण करणार आहे.
ओके. बॉडी पेन आणि मानसिक तणावांना हील करण्यासाठी एक पॉझिटिव्ह हिलिंग सेशन आपलं होणार आहे. ओके. ओके ओके थँक्यू. चला. ओके. सो थँक्यू. आज आपण इथे थांबू. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. तो यहाँ पे भी धन्यवाद. ये मैंने टर्की से लिया था इस बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लिखा